बीडमधील सरपंच हत्या प्रकरण सीआयडीकडे तपास देण्यात आलाय असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। स्पेशल एसआयटी स्थापन करून प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आरोपी कोणीही असो सोडणार नाही असा इशारा देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। परभणीत ज्या लोकांनी तोडफोड केली त्यांच्यावर कडक कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिलाय। बीड परभणीपासून ईव्हीएम पर्यंत फडणवीसांची सडेतोड उत्तरं। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड उत्तरं दिली आहेत। बीडमधील संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची सर्व चौकशी करणार, कुठल्याच आरोपींना सोडणार नाही, फडणवीसांचं आश्वासन। सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे, त्या संदर्भात केस सीआयडीला दिली आहे। स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून सगळी चौकशी आम्ही करणार आहोत। आरोपी कोणीही असो, कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही। परभणी हिंसाचार प्रकरणी आकस बुद्धीनं कारवाई करू नका पोलिसांना सांगितलंय। मात्र तोडफोड करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे, फडणवीसांकडून स्पष्ट। आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे की आकस बुद्धीने कारवाई करू नका। जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसतायत, दगड मारताना दिसतायत, त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे, हे मी सांगितलेलं आहे। ईव्हीएम संदर्भात विरोधकांकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न। ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर। ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ते करतायत, त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ। महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे, पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र। येत्या 2 दिवसात खाते वाटप पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती। येत्या 2 दिवसात खाते वाटप देखील आम्ही पूर्ण करू। जवळपास सगळी क्लॅरिटी आमची झालेली आहे। गोपीचंद पडळकर उत्तम काम करणारे नेते, बोलताना संयम ठेवा असं त्यांना सांगितलंय। पडळकरांना मंत्रिपद का मिळालं नाही यावर फडणवीसांची प्रतिक्रिया। उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत, थोडे अग्रेसिव्ह आहेत। हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे, हे त्यांना निश्चितपणे सांगितलं। पण तुम्हाला सांगतो, एक चांगलं भविष्य असलेला तो नेता आहे।